नंतर ही नुसता ठोकळ परिवारच नाही तर समस्त परिसरावर पसरलेली ही शोककळा आणि अशा प्रकारच्या प्रसंगाला सामोरं जाताना धर्मशास्त्राचा आधार फार महत्वाचा असतो. आणि म्हणून आजच्या प्रवचनासाठी निवडलेला विषय भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने माणसाला या प्रसंगात अशा घटना टाळण्यासाठी, अशा घटनांचा आपल्या जीवनात व्यक्तिगत होणारी हानी टाळण्यासाठी काही तरतूद आपल्या धर्मशास्त्रामध्ये आहे का? आपल्या जीवनामध्ये आपण असं काही गोष्टीचा बदल केला तर कदाचित अशा गोष्टी घडतील का, घडणार नाहीत का, यावरती थोडं चिंतन, थोडा विरुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध विषय आहे. परंतु धर्मशास्त्राचा आधार घेऊन आजच्या या समाज व्यवस्थेला समजून घेण्याची गरज असणारा हा विषय आपण या ठिकाणी निवडलेला आहे. एका श्लोकामध्ये भगवान कृष्ण म्हणतात, कर्मेंद्रियानी संयम्य यहा अस्ते मनसा स्मरम इंद्रिय अर्थान विमूढा आत्मा मिथ्याचारस उच्यते. हा समाज आहे ना, हा समाज व्यक्तिगत जीवनाच्या प्रवासाचा विषय नाहीये. म्हणजे मी माझं बोलणं, माझं वागणं, माझं खाणं फक्त याचाच परिणाम माझ्या आयुष्यावर होतो असं नाही. माझ्या सहजीवनामध्ये, माझ्या बरोबर या समाजामध्ये जे कुणी माझ्या साथीने जगत असतात ते सर्व पशु पक्षी प्राणी वनस्पती, ते चराचरातील दृश्य अदृश्य सर्व घटक माझ्या जीवनावर परिणाम करत असतात. हे वाक्य पुन्हा एकदा सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये फक्त माझं ज्ञान, माझा अनुभव, माझी बुद्धी, माझं वागणं, माझं बोलणं, माझं खाणं, माझं राहणं एवढ्याच गोष्टीचा माझ्या आयुष्यावर परिणाम होतो असं नाही, तर माझ्या बरोबर, माझ्या सहवासात, माझ्या बरोबर जे जे प्राणी वनस्पती दृश्य अदृश्य चराचर सजीव निर्जीव यांचा माझ्याशी येणारा संपर्क सुद्धा माझ्या आयुष्यावर माझ्यापेक्षाही जास्त परिणाम करत असतो. हे वाक्य नीट समजून घ्या. एखादा प्रवासी रस्त्याने चाललाय, त्याच्याकडे लायसन आहे, त्याचा वेग मर्यादित आहे, त्याची बाजूही बरोबर आहे, तो सगळ्या बाजूचं अवधान ठेवून लक्ष देऊन गाडी चालवतोय, पायी चाललाय. आणि एखादा दुर्लक्षित वाहन चालक त्याच्यापासून चाललाय, त्याला लायसनही नाहीये, तो शुद्धीवर पण नाहीये, पण दुर्दैवाने त्याची याच्याशी झालेली धडक तो त्या बिचाऱ्या सज्जनाला घेऊन जातो. आणि तो ज्याने यामध्ये आपल्या चुकीमुळे या अपघाताचं कारण झालं तो कदाचित जिवंतही राहतो. मग आपण केलेलं योग्य काम, आपण आपली घेतलेली बाजू, आपण केलेलं अभ्यास, आपण घेतलेला अनुभव या ठिकाणी कामाला काय येत नसेल बरं? का बरं अशा ठिकाणी जो निष्पाप आहे त्याचा जीव जात असेल आणि जो पापी आहे तो वाचत असेल? असं का घडत असेल? चुकीचं वागणाराही सही सलामत बाहेर पडत असेल आणि योग्य वागणाराही कदाचित त्यात अडकून मरत असेल. यावरती चिंतन करण्याची ही खरी वेळ आलेली आहे. कारण सज्जन हो, हा प्रसंग या ठोकळ परिवाराच्या वाट्याला आला. असे हजारो प्रसंग आज आपण समाजामध्ये या तरण्या बांड पोळ्यांच्या बाबतीमध्ये पाहतो आणि आपण हतबल होतो. काय हे नियतीचा खेळ आहे? कसा हा प्रसंग आहे?
ह्याची कधी स्वप्नात सुद्धा आपल्याकडनं तयारी नव्हती, तर मग आपल्याला या प्रसंगाला सामोरं जाताना कोणतं चिंतन आपल्याला समर्पण करू शकतं, कोणतं विज्ञान आपल्याला याच्यामध्ये आपल्याला समाधान देऊ शकतं, तर निश्चितपणे भगवद्गीता हे एकमेव चिंतन असं आहे की जे माणसाला या सर्व प्रसंगात आपली प्रसंगावधानाची बाजू समजून सांगतात. आणि म्हणून या श्लोकाचा सरळ अर्थ आधी समजून घेऊया. कर्मेंद्रियानी संयम्यः यः असते मनसा स्मरम. धर्म पाळायचा म्हणजे काय करायचं? आपण जेव्हा एखाद्या देवाचं दर्शन घेतो, जेव्हा आपण एखाद्या देवापुढे नतमस्तक होतो, जेव्हा आपण एखाद्या देवाचा भंडारा आपल्या कपाळाला लावतो, जेव्हा एखाद्या देवाच्या नावाने कुंकू आपण कपाळाला लावतो, गंध आपल्या कपाळाला लावतो आणि आपण त्या देवाच्या दर्शनाने कृतकृत्य होतो, आपल्याला वाटतं की या देवाच्या आशीर्वादाने माझं संकट टळणार आहे, माझ्यावर येणारा प्रसंग टळणार आहे, माझ्यावर आलेली बला जाणार आहे, आणि त्या देवाच्या भरोशावर आपण आपला प्रवासे निर्गमितता संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लांबरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजनं प्रसन्नवदनं ध्याये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्वदा सर्वकामेषु अभिप्सितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति. ही समाज जे कार्य आरंभ करतो, कार्य म्हणजे काय फक्त लग्न कार्यच नाही, एक प्रवास हा सुद्धा एक कार्य आरंभाचा भाग आहे. प्रवास हा सुद्धा एक आयुष्यातला फार मोठा जोखमीचा विषय आहे. आणि म्हणून प्रवास चालू करण्यापूर्वी आपल्या घरामध्ये पूर्वी त्याच्या हातावरती दही दिलं जायचं, त्याच्यात थोडी साखर टाकली जायची आणि त्याला ते प्यायला सांगितलं जायचं. 2 मिनिटं घरामध्ये त्याला शांत बसवलं जायचं. घाई करू नको, हे दही घे, ही साखर घे, घाल तोंडामध्ये, खा, डोळे झाक आणि बैस, आणि मग आता जा, तुला कुठे जायचं तिकडे. का बरं ही गोष्ट केली जायची? शेवटी हा जगाच्या पाठीवरचा असा अद्भुत प्रवास प्रयोग आहे की ज्यामध्ये आपल्यापेक्षा इतरांच्या अवगुणामुळं आपल्यावर बला येऊ शकते. ही आपल्या धर्मामध्ये पहिल्यापासून दिलेली एक सूचना आहे, आव्हान आहे, आपल्याला दिलेली ही चेतना आहे, आपल्याला दिलेला हा संदेश आहे की नाही बाबांनो, तुम्ही किती चांगले असाल, तुमचं वागणं किती चांगलं असेल, तुम्ही किती निर्दोष असाल, पण दुसऱ्याच्या दोषामुळं, दुसऱ्याच्या चुकीच्या वागण्यामुळं, दुसऱ्याच्या काही घटनेमुळं तुमच्यावरती बला येऊ शकते. मग तुम्ही म्हणाल मग आता हे तर नशिबानेच चाललंय, नशिबानेच गेले का लोक, नशिबातच असेल तर काय करणार आहे? तुम्ही किती चांगले वागले, उद्या तुमच्यावर आलाच प्रसंग तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? आणि म्हणून काही संतांचे काही विचार आपण इथं जुळवण्याचा प्रयत्न करतो. एका ठिकाणी एका संताने सांगितलं की शेवटी माणसाचं मरण नशिबावर आहे. आता तुम्हाला थोडस विज्ञान आणि धर्म याच्यामधला विषय समजून घ्या, कारण आपण आज असं झालंय की विज्ञान खूप शिकलोय, विज्ञानाने केलेली प्रगती आपण स्वीकारलेली आहे आणि धर्मामध्ये ती बसवण्याचा प्रयत्न करतोय, पण धर्मशास्त्राला ती कुठं जुळत नाहीये. धर्मशास्त्र सांगतं जे जे असेल प्रारब्धी ते न चुकेल कर्म कधी, होणारा सारखी भूती कर्मरेषा प्रगटे, नकळे पुढील होणार भूत भविष्य हा विचार, कर्म धर्म तदनुसार भोगणे लागे सर्वथा, ऐसा लिहून गेला विधाता, मग कासया करावी ती चिंता, आपुलिया संचिता कर्मरेषा प्रभाव. सगळंच नशिबावर असतं तर माणसाचा प्रयत्न कुठे झाला नसता. माणसं म्हणले असते नशिबात असेल तर जगन, एखादा आजारी पडला लोक म्हणले असते जाऊ दे पुढे दवाखान्यात द्या त्याला, नशिबात असेल तर जगन, असं म्हणून लोकांनी उपचार थांबवले असते, असं म्हणून लोकांनी अन्न घेणं थांबवलं असतं. म्हणे तो महाराज नाही का 20-20 वर्ष बिगर जेवता जगतोय, मग नशिबात जर असेल तर बिन अन्न खाण्याचं जगू शकतो, असं म्हणून माणसं प्रयत्नापासून दूर गेले असते. पण आज तर आपण माणसाचं पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, बंद पडलेलं हृदय पुन्हा 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 चालू करून प्रयत्न करतोय की हा जगावा, बंद पडलेलं फुफ्फुस तीनदा नळ्या घालून आपण त्याच्यातली घाण काढून पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करतोय, खराब झालेली किडनी बदलून माणसाचं आयुष्य वाढवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतोय, खराब झालेलं हृदय बदलतोय, खराब झालेलं लिव्हर बदलतोय, खराब झालेले अवयव दुरुस्त करतोय आणि जगण्यासाठी अखंड प्रयत्न करतोय, पाण्यासारखा पैसा ओततोय. मग याचा संदर्भ सत्यवादाकडे कुठेतरी नेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे की हे खरं आहे का हे खरं आहे.
माणसं प्रयत्नाने जगतात का नशिबाने मरतात, या दोन्ही मधला अर्थ संभ्रमात घेऊन जाणारा आहे. आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी आजचा निवडलेला श्लोक आपल्या आयुष्यात फार महत्वाचा आहे. पहिलं वाक्य सांगितलं श्लोकामध्ये, कर्मेंद्रियानी संयम्य यह असते मनसा स्मरण. आपल्या कर्मेंद्रियावरती संयमाने राज्य करणारा माणूस धर्मामधला सगळ्यात श्रेष्ठ माणूस असतो. म्हणून तर भगवान महावीराचं नाव जितेंद्रियम म्हटलं जातं. जितेंद्रियम, जितेंद्र. जितेंद्र म्हणजे काय? ज्याने इंद्रिय जिंकली तो जितेंद्र. आता सिनेमाच्या एका नटाचं नाव जितेंद्र असेल, आपल्याला वाटत असेल की तसा संदर्भ नाही. जितेंद्र म्हणजे ज्याने इंद्रिय जिंकली तो जितेंद्र झाला. भगवान रामाचा दूत हनुमंतराय याच्या इतका वेग जगात आजपर्यंत कोणत्या यानालाही नाही आला. एवढे मोठे महायान परग्रहावर पोहोचले, चंद्रावर यान पोहोचलं, मंगळावर यान पोहोचलं, अनेक सॅटेलाइट जगामध्ये आपण प्रक्षेपण केले, पण या सगळ्यांच्या वेगापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेग मारुतीरायाचा होता. आणि म्हणून संजीवनी बुटी आणण्यासाठी युद्धभूमीवरून पर्वताकडे धग घेऊन पर्वत उचलून आणणारा मारुतीराय सर्वात बलवान, सर्वात वेगवान होता. पण त्याच्या स्तोत्रामध्ये हनुमंतरायाचं मारुती स्तोत्र म्हणताना आपण म्हणतो, जितेंद्रियम मारुत तुल्य वेगम शरणम श्रीरामचंद्र दूतम शरणम प्रपद्ये. बघा हे वाक्य काय, त्याच्या इतका वेग जगात कुणाला नाही. वाऱ्याचा वेग, वाऱ्याचा आपण म्हणतो वाऱ्याचा वेग, वाऱ्याचा वेग किती असतो? वाऱ्याचा वेग सगळ्यात जास्त असतो. आपल्याला सूर्यप्रकाशानंतर दुसरा कोणाचा वेग जर जगामध्ये पाहायचा असेल तर वाऱ्याच्या वेगाच्या, वाऱ्याच्या गतीने धावणारा मारुत तुल्य वेगम. पण ह्या शब्दाच्या पुढे एक शब्द जोडला गेला, जितेंद्रियम. जितेंद्रिय म्हणजे इंद्रियावर विजय मिळवणारा हा मारुतीराय आहे. मग ज्याला वेग आहे त्याचा इंद्रियावरती विजय अपेक्षित आहे. आता हे थोडं समजून घ्या बरं का. आता एखादी गाडी, आता ही स्वयंचलित वाहनं असतात, या स्वयंचलित वाहनांचं काय असतं, त्या माणसाची ताकद किती आहे, त्या माणसाच्या अंगात शक्ती किती आहे याच्याकडे याचा काही संबंध नसतो. पहिले सायकल मारताना त्याचीच सायकल पळायची, ज्याच्या अंगात रग आहे त्याची सायकल पडायची. नाही तर चढायला लोक काय करायचे, खाली उतरून सायकल लुटीत चालायचे. का? कारण त्याच्या ताकदीचा त्याच्या वेगाशी संबंध होता. पण आता गाड्या अशा निघाल्यात, तुझा घुसगाडी एकदम 40 किलो वजन नसेल, 25 किलो वजन नसेल, त्या गाडीवर ते माणूस बसला का नाही बसला दिसत नाही, पण ते गाडीला नुसती मूठ फिरवली त्या गाडी 100-125 वेगाने चालते. ठीक आहे, चालू द्या, त्या गाडीला वेग असू द्या, पण ज्या क्षणी त्या गाडीला अडथळा येईल त्या क्षणी काही सेकंदात त्या गाडीवर नियंत्रण करण्याची कला ज्याला अवगत आहे त्यांनीच वेगाने चालावं. आणि ज्याला ही कला अवगत नसेल त्यांनी हाताने अवलक्षण दाखवण्याचा विषय आपल्याला कदाचित निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून तर या संपूर्ण व्यवस्थेमध्ये किती रस्ते सुंदर झाले, किती चकचकीत झाले, किती गाड्यांमध्ये ताकद निर्माण झाली, किती हॉर्सपॉवरच्या गाड्या आल्या असल्या तरी वेग मर्यादेचा कायदा करण्यात आला. एखादा समृद्धी महामार्ग असेल ना की जिथं काहीच दिसत नाही, फक्त रस्ता आणि जस का रस्त्याने विमान चालले, व तिथे सुद्धा वेगाच्या मर्यादा का ठेवण्यात आल्या? कारण तोच वेग असावा की ज्या वेगाचं नियंत्रण योग्य वेळी करणं शक्य होईल. आणि मग हा जो प्रसंग आहे हा प्रसंग कदाचित कर्मेंद्रियाच्या संयमामध्ये टाळता येऊ शकेल. आणि म्हणून धर्म हा माणसाला कर्मेंद्रियाच्या विषयाला थांबवण्याची कला शिकवतो. धर्म हा माणसाला काही पोटाची विद्या शिकवतो, 2 रुपये कमवायला शिकवतो, 2 अन्नाच्या गोष्टी खायला शिकवतो, 2 प्रसंगात सामोरं जायला शिकवतो, असं नसून ज्या ज्या ठिकाणी अनुकूलता असते, आता हे वाक्य पुन्हा एकदा ऐकून घ्या, ज्या ज्या ठिकाणी अनुकूलता असते त्या ठिकाणी थांबण्याची प्रक्रिया करण्याचा अभ्यास हा धर्मशास्त्राचा अभ्यास आहे. पुन्हा एकदा सांगतो, ज्या ज्या ठिकाणी अनुकूलता असते त्या त्या ठिकाणी थांबण्याचा अभ्यास हा धर्मशास्त्राचा अभ्यास आहे. आता ह्याच्यावरती थोडं चिंतन करण्याची गरज आहे की काय अभ्यास आहे असा.
की आपल्याला धर्माने उपवास करायला सांगितले, आपल्याला धर्माने जागरण करायला सांगितले. रात्री जागा बरं, रात्री नका झोपू. अहो रात्री झोपल्या तरच तुम्हाला विश्रांती मिळेल ना? नाही, महिन्यातून एक दिवस रात्रभर जागा सांगितलं. तुम्ही म्हणाल मग रात्रभर जागण्याचा आमच्या आयुष्याशी काय संबंध आहे? महाशिवरात्र आली म्हटले, महाशिवरात्र, महाशिव दिवस नाही काढला, महाशिवरात्र काढली, नवरात्री काढल्या. 9 दिवसाचा उपवास असेल पण नाव काय ठेवलं? नवरात्रीचा उपवास आहे, नवरात्री. मग 9 दिवस 9 रात्री आपल्याला जागर करायचा आहे, देवीचा जागर 9 रात्र घालायचा आहे. मग या घटनेतून, या धर्म कार्यातून आम्हाला नेमकं काय साध्य करायचं याच्याकडे थोडं बारीक लक्ष असणं गरजेचं आहे. नवरात्रीला जर आपण जागलो, 9 रात्रभर आपण देवीचा जागर केला, देवीचं भजन केलं, देवीचं गाणं केलं, देवी भागवत ऐकलं, देवीच्या नावाने उपवास केला, तर त्याचा आध्यात्मिक परिणाम, धार्मिक परिणाम जो होईल पुण्याचा, तो थोडा वेळ बाजूला ठेवा. त्याचा व्यक्तिगत जीवनावर काय परिणाम होईल, ज्या वेळेस आपल्याला रात्री जागायची गरज लागेल, ज्या रात्री आपल्याला पूर्ण जागून काढावी लागेल, त्या रात्रीचा दिवस निरोगी राहील, कारण आपल्याला त्या जागराची सवय लागलेली असेल. एखाद्या दिवशी उपवास करणाऱ्या माणसाला, आठवड्यातून एक उपवास, कुणी देवीचा मंगळवार करतं, कुणी दत्ताचा गुरुवार करतं, कुणी शनीचा शनिवार करतं, कुणी सूर्याचा रविवार करतं, तर कुणी शिवाचा सोमवार करतं, कुणी गणपतीची चतुर्थी करतं, तर कुणी पांडुरंगाची एकादशी धरतं. या उपवासाचं आध्यात्मिक महत्व पुण्याकडे जात असेल, पण त्याचं व्यावहारिक महत्व या जीवाला एखाद्या दिवशी उपवासी राहण्याची जर गरज लागली आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही असा प्रसंग आला, तर त्या उपवासी राहणाऱ्या जीवाला त्याचं दुःख वाटू नये, त्याची सवय त्याला लावण्यासाठी या धर्मामध्ये या शरीराला उपवासाची सवय लावली. जसा एखादा कारखाना, एखादी इंडस्ट्रियल एरिया, एखादी MIDC आठवड्यातून एक दिवस जाणीवपूर्वक बंद ठेवली जाते. जरी त्यांचे कामगार यायला तयार असले, जरी त्यांच्या मशीन चांगल्या असल्या, जरी त्या दिवशी लाईट उपलब्ध असली, जरी त्या दिवशी 2 रुपयाचा धंदा बुडणार असेल, तरी कायद्याने तरतूद केली, आठवड्यातून एक दिवस इंडस्ट्रियल एरियामधली कारखाने बंद राहतील. त्याचे 3 कारण आहे की माणसाच्या आयुष्यात एकच आणि एकच काम म्हणजे जीवन नसून त्या जीवनात अनेकविध गोष्टींची संपर्क असला पाहिजे. म्हणून त्याच्या व्यक्तिगत जीवनासाठी, त्याच्या कौटुंबिक जीवनासाठी, त्याच्या सार्वजनिक जीवनासाठी तो दिवस त्याच्यासाठी असणं अपेक्षित आहे. आणि कायदा नसता तो लोक 24 तास कामच करत गेले असते, कारण माणसाला शेवटी ज्याची हाव लागली ती गोष्ट झोपू देत नाही, खाऊ देत नाही, आणि ती गोष्ट स्वस्त बसवू देत नाही. मग ही हाव जी आहे ना, ही हाव माणसाला दुःख देते, ही हाव माणसाला संकट उडवते. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षणिक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. थोड्या मुद्द्यावरती काही महत्वाच्या गोष्टीवर प्रकाश टाकणं गरजेचं आहे. की आयुष्यामध्ये समजा एखादा दुकानदार आहे, त्याचं दुकान चांगलं चालतंय, रोजचं लाख रुपयाचा धंदा आहे, रोजचा 50,000 रुपये नफा आहे, आणि मग त्याच्या डोक्यात ही हवा गेली ना, तो म्हणून अरे रात्री 10 काय 12 पर्यंत मी चालू ठेवीन ना, कारण मला अजून नफा वाढेल, अजून नफा वाढेल, अजून 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 करता 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 मरुस तर त्याच्या आयुष्यात त्याच्यानी थांबणं शक्य होणार नाही. एखाद्या माणसाला प्रसिद्धी 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 मिळत गेल्यानंतर त्या प्रसिद्धीची त्याला लागलेली हाव त्याला स्वस्त झोपूही देत नाही, आणि त्याला त्याच्यापासून चैनही देत नाही. त्याला अजून 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 अजूनच्या नादात तो अजून अडचणीत येत जातो. जितके जितके तुम्ही या भौतिक जगतामध्ये अडकाल, तेवढे तुम्ही दुःखाचे भागीदार व्हाल. एखाद्या माणसाला एखादा पदार्थ आवडला म्हणून ताटावर बसला, येऊ द्या येऊ द्या येऊ द्या, फार चांगला झालाय, फार चांगला झालाय. अरे पण तुझ्या पोटाची मर्यादा समजली का? नाही नाही नाही, मी खाल्ले, मी कधी गेलो तर 4च गुलाबजाम खातो, पण असे आवडले मला 10 खाल्ले.
तुला 10 दिवस तरी सुधारण का परत पुढची 10 दिवस तरी तुझी भट्टी जागेवर येईल का? नाही. आणि नंतर पश्चातापाला पावतो, उगाच त्या दिवशी केलं, अहो मला इतका त्रास झाला. का त्रास झाला? तुला ती गोष्ट आवडली म्हणून तू तिच्या आहारी गेला, आणि आहारी गेला आणि तुझ्या संपूर्ण जीवनाचा सगळ्यात दुःखदायक प्रसंग तुझ्या वाट्याला आला. हीच गोष्ट संसाराच्या बाबतीत आहे, हीच गोष्ट प्रत्येक जीवनाच्या बाबतीमध्ये आहे. आपल्या विवाह संस्थेमध्ये सुद्धा विवाह योग्य मुलगा झाला की अपेक्षांची यादी घेऊन फिरतो. मला अशी बायको पाहिजे, ती गोरीच पाहिजे, ती उंचच पाहिजे, ती इतकी शिकलेली पाहिजे, ती इथंच नोकरीला पाहिजे, तिचा घरचा माहेरचा सगळा अशा प्रकारचा संसार पाहिजे. तुझ्या बापाने ठेवली का अशा? नाही ना. मग 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, याच्या काय पात्रतेत बसणारी मुलगी त्याला काही भेटाना. मग हळूहळू एक अटी कमी केल्या. नाही मग थोडी कमी शिकलेली का असं ना, पण दिसायला चांगली पाहिजे. मग 25चा 26 झाला, 26चा 28 झाला, 28चा जेव्हा 30 झाला, यांनी सगळ्या अटी सोडून दिल्या. एखादी मुलगी द्या का कुणी मला, कशी का असाना, तिचं लग्न झालेलं असू द्या, तिचा घटस्फोट झालेला असू द्या, तिचा काही असू द्या, फक्त एखादी मुलगी तरी द्या. आणि मग हीच गोष्ट तू जर 5 वर्षापूर्वी म्हणला असता तर तुझ्या दारात लाईन लागली असती ना पोरींच्या बापाची. पण नाही ना. आपण असं असतं, जोपर्यंत ताणता येतंय तोपर्यंत आपण ताणून धरतो, आणि मग नंतर आपण लोकांनी ताणायला सुरुवात केली का आपल्या लक्षात येतं आपल्यावर ताण आलाय. मग आपण ही प्रसंगात बदलतो, आणि तोपर्यंत काय झालेलं असतं, वेळ निघून गेलेली असते. समय न कळे. कोण म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात समय न कळे. आता त्या प्रसंगामध्ये समयाचा भाग असतो. कालाय तस्मै नमः, कालान याती वयमेव याता, भोगान भुक्तो वयमेव भुक्ता, तपोन तप्तो वयमेव तप्ता, तृष्णेन जीर्णे वयमेव जीर्णा, कालान याती वयमेव याता. क्षण क्षण काल इकट्ठा होकर लंबा युग बन जाता है, क्षण को शूद्र न समझो भाई, वो तो युग का निर्माता है. एक क्षण, आयुष्यामधला एक क्षण असा असतो की तो क्षण तुमच्या आयुष्यामध्ये अत्यंतिक सुख देऊ शकतो किंवा अत्यंतिक दुःख देऊ शकतो. 1 सेकंदाचा भूकंप या पृथ्वीवरती हजारो गोष्टींचा नायनाट करतो. आणि 1 दिवसाची पर्वणी, आता सध्या महाकुंभाची पर्वणी चालू आहे ना, 1 दिवसाची 1 प्रहराची पर्वणी संपूर्ण विश्वाला आनंद आणि प्रसन्नता देऊ शकते. 1 पर्वणी हजारो वर्ष जगणाऱ्या माणसाला एका पर्वणीमध्ये संपूर्ण आयुष्यभर मिळालं नाही एवढं सुख आणि आनंद कदाचित मिळू शकतो. 1 लग्नाचा क्षण असतो. याचसाठी केला होता अट्टहास. आपण नेहमी काय म्हणतो मेल्यावर माणसाला, याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोडबोला. पण ज्याने प्रयत्नाने एखादी गोष्ट प्राप्त केली ना, एखाद्याला एखाद्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळतं, आणि त्या सुवर्ण पदकाचा स्वीकार करताना किती क्षणाचा कार्यक्रम असतो. 1 क्षण त्याच्या आयुष्यामध्ये की तो कोणीतरी एक जण अधिकारी असतो, तो त्याच्या हातात ते सुवर्ण पदक देतो, आणि तो कार्यक्रम किती वेळाचा असतो, 1 मिनिटाचा असतो. पण तो मिनिट त्याच्या आयुष्यातला सर्वोच्च मिनिट असतो. आणि एखाद्याचा अपघात 1 मिनिटाच्या आत होतो, पण तो त्याच्या आयुष्यातला सर्वात शेवटचा क्षण ठरतो. बघा क्षणाला किती महत्व आहे. तो क्षण जर टाळला असता तर कदाचित असं झालं असतं. हे जर आणि तर हे धर्मशास्त्रामधलं सगळ्यात मोठं अनुत्तरित प्रश्न आहे. जर असं केलं असतं, आपण एखाद्या पेशंटला ऍडमिट करतो, बरेच दिवस प्रयत्न करतो, आणि तो पेशंट गेला की आपण समाचाराला गेलो म्हणतो, अहो तसं नव्हतं करायला पाहिजे, तुम्ही त्या डॉक्टरकडे गेले असते ना तर आमचं एक पेशंट तिथं होतं. अरे पण अशा अनेक पेशंट आहे की ते तिकडे गेले तरी मेले, काही पुण्याला गेले तरी मेले, काही नगरला राहून वाचले, काही इथं राहून वाचले. म्हणजे मरण्याचा आपण एकदा इतिहास झाला की त्या इतिहासाला आपण कुठेतरी पुष्टीदायक अशा प्रकारचा विचार मांडतो. हे धर्मशास्त्रामधलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून धर्मशास्त्र काय करतं, धर्मशास्त्र घडून गेलेल्या घटनेचं परिमार्जन करण्यासाठी कुठलंही कार्यकारण मीमांसेचं तत्व स्वीकारित नाही. बरोबर का? आता हे वाक्य थोडं जड झालं ना, बरोबर नाही? घडून गेलेल्या घटनेचं कार्यकारण मीमांसेचं तत्व धर्मशास्त्र स्वीकारित नाही. याचा अर्थ काय होतो की समजा एखाद्या माणसाचा एखाद्या भांडणामध्ये
मृत्यू झाला. आपण काय करतो व्यवहारामध्ये, समाजामध्ये, कायद्याने त्या भांडणाबद्दल चौकशी लावतो. ज्या गोष्टी घडल्या असतील त्याच्याबद्दल सविस्तर सखोल अभ्यास करून जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल त्या दोषीवर दोषारोप पत्र दाखल करतो. धर्मशास्त्र काय सांगतं? ज्या रावणाचा रामाच्या हातून वध झाला तो रावण बाण लागल्या मेला नाही. बाण लागल्यानंतर काही काळ जिवंत राहिलेल्या रावणाचा ज्याने बाण मारला त्या रामाशी काय झाला? संवाद झाला. आणि तो रावण त्या रामाला दर्शन घेऊन म्हणाला की तुझ्या हातून मरण येणं हे जगातलं सगळ्यात भाग्याचं लक्षण आहे आणि तो भाग्यवान मी आहे याचा मला अभिमान आहे. आणि ज्याला बाण मारला त्या रावणाचं दर्शन घेताना या पुतळावर तो राम आपल्या मुखातून शब्द वापरून गेला, सगळ्या जगातला बुद्धिमान माझ्या समोर मृत्यूला सामोरं जातोय. याच्या इतका बुद्धिमान, याच्या इतका पाठक, याच्या इतका अभ्यासू आणि याच्या इतका तपस्वी जगात कुणी नव्हता. मला भाग्य मिळालं याच्या अंतिम क्षणी याचं दर्शन घेण्याचं. आणि म्हणून रावणाचं रामाने दर्शन घेतलं. बघा, ही आपली परंपरा आहे, हा आपला इतिहास आहे. आणि आपल्या इतिहासामध्ये घडलेल्या घटनेला तुम्ही किती काही केलं, समजा एखाद्या माणसाचा एखाद्या प्रसंगामध्ये मृत्यू झाला, तुम्ही त्याची लाखाने भरपाई केली, तो माणूस पुन्हा मिळेल का? नाही. तुम्ही म्हणले नाही भाऊ 10 लाख रुपये देतो मिटवा, 20 लाख रुपये देतो, 1 कोटी रुपये देतो. तुम्ही कोट्यानी नाही अब्जानी पैसे आले, त्याच्या मोबदल्यात तुम्ही असे 10 मुलं आणून उभे केले नाही ना तुमचा, तर हा मुलगा तुम्हाला काही जरी झालं तर त्याची भरपाई होऊ शकत नाही. कारण हा जन्म याला मोल नाही. काय आहे? अनमोल आहे. काय? अनमोल, ज्याची बाजारात किंमत होत नाही, ज्याची बाजारामध्ये कुठेही एक विशिष्ट प्रकारचं मूल्य होत नाही, असा हा जन्म आणि असा हा जीव प्रत्येकाला भगवंताने दिलेला आहे. एखादा गरीब असतो आणि त्या गरीबाचा काही कारणामुळे मृत्यू होतो आणि आपण त्या गरिबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याला मदतीचा हात पुढे करतो की बाबा यांच्या घरातला तरुण गेला, यांच्या घरातला कर्तबगार गेला, यांच्या घराचा सगळा हक्काना याच्यावर होता, यांचा उदरनिर्वाह याच्यावर होता, तर आपण समाज या भावनेतून त्या परिवाराला मदत करतो आणि ती मदत घेऊन त्यांच्याकडे जातो. पण ती माय माऊली बिचारी म्हणते मस्त तुमचे लाखाने आले पण माझा पोरगा द्या ना मला आणून, मला काय नको, तुमचे लाख नको, मी शिळी भाकरी खाईनो, मी उपाशी राहिनो, मी अंथरुणात खेळून राहिनो, मी जीव दिनो, फक्त मला एक काम करता का, फक्त एक काम करता का, माझा मुलगा मला आणून देता का. हे जग सगळं देऊ शकतं पण तिचा मुलगा तिला आणून देईल का? नाही. अरे इतिहासामध्ये एक उदाहरण आहे, भगवान गौतम बुद्धाच्या त्याच्या तपस्वी जीवनामधलं एक उदाहरण आहे. एका तपश्चर्येच्या मार्गाने भगवान गौतम बुद्ध चालले होते. एका गावामध्ये एक बाई आपल्या छोट्याशा लेकराला झाडाखाली झोपून खुरपायला रानात गेली होती. आता तिने दूध पाजलं, त्याला तिथं झोपवलं आणि रानात जाऊन खुरपायला लागली. पाच झाली म्हणून पोरग काय करतं पाहायला पाली तर पोरग हालाना, पोरग बोलाना, पोरग चालाना, पोरग श्वास घेना. आता या माय माऊलीची माया, ममता, प्रेम, वात्सल्य, दया, करुणा, ती माऊलीने ते बाळ उचललं. शेजारच्या माणसाला म्हणले बघा ना माझ्या पोरला काय झालं, ते हाला ना, मगाशी माझी बोललं, आता बोला ना बोला ना बोला ना. मग त्या शेजाऱ्याला लक्षात आलं हिचं पोरग गेलं. मग त्यांनी सांगितलं आता ते इतकं धाडस कोणाचं असू शकतं? नाही, डॉक्टरचं धाडस नसतं कोणाला गेलेलं सांगायचं. इथे काय तत्वज्ञानाची भाषा सांगतात. त्या सगळ्या गावात विचारलं आणि मग तिला एकाने सांगितलं एक काम कर, आपल्या प्रांतामध्ये आपल्या गावामध्ये गौतम बुद्ध नावाचा एक तपस्वी आलेला आहे आणि त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की तुझा मुलगा उठून बसेल. ती बाई भगवान गौतम बुद्धाकडे त्या पोराला घेऊन गेली. ओ बाबा, हे महाराज, ओ दादा, हे माझ्या मुलाला बघा ना, आता बोलत होता आता बोलायचा बंद झाला. आता गौतम बुद्ध एक तपस्वी होते, त्यांच्या लक्षात आलं पोरग गेलेले, पण बाईचा शोक आणि बाईची इच्छा इतकी प्रबळ की बाई फक्त म्हणायची काही करा माझ्या मुलाला बोलायला लावा.
आता बुद्ध असू द्या, राम असू द्या, कृष्ण असू द्या, नाही तर कोणत्याही देवाचा अवतार असू द्या, गेलेल्याच्या जीवाला परत आणण्याची ताकद या इतिहासात कधी आली नाही. याच्याबद्दल फार ताकदीने विषय आपल्या धर्मामध्ये मांडलेले आहेत. सती सावित्रीने आपल्या नवऱ्याचा मृत्यू टाळला, पण त्याचा नवरा मृत होऊन परत जिवंत झाला नाही. आलेला यम परत गेला, म्हणजे आलेला काळ तिने थांबवला. पण असं कधी घडलं नाही की गेलेला जीव पुन्हा आला. असा कधी भूतलावरही प्रसंग आला नाही की ज्याच्यामध्ये तो माणूस गेला. तथागताच्या नंतर भगवान येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये असं वर्णन आलं की त्याला सुळावर दिलं गेलं आणि काही दिवसानंतर पुन्हा तो समाजामध्ये येऊन काही दिवस जगला. याच्याबद्दल फार मोठं शास्त्र अभ्यासाचं चिंतन आहे, त्याच्यावर नाही. आणि मग त्या मुलाला त्याच्या आईला भगवान बुद्ध समजू शकले नाही. मी सांगू शकले नाही तिला की तुझा मुलगा गेलेला आहे. भगवान बुद्धाने तिला सांगितलं, तुझ्या मुलाला मी उठून बसवतो, फक्त तू एक औषध घेऊन ये. काय सांगितलं? तू फक्त औषध घेऊन ये. तू अशा घरातून तुळशीची माती आण, ज्याच्या प्रत्येकाच्या घरासमोर तुळस आहे ना आपल्या, तू असं कर, प्रत्येकाच्या घरी जा आणि अशा घरातून तू माती आण की ज्या घरात आजपर्यंत कुणीच मेलो नाही, आजपर्यंत कुणीच मेलो नाही. आता ती आशा भोबडी बाईची, तिला वाटलं काय सोपं सांगितलं यांनी. ती या घरात गेली, अहो दादा तुमच्या तुळशीची माती घेऊ का? ते म्हणली तुळसच घेऊन जा, आम्हाला काय, आम्ही दुसरी लावू. पण आम्हाला एक सांगा ना, तुमच्या घरात कोणी गेलं का एवढे 5, 50, 100, 200, 500 वर्ष? अहो मागच्या वर्षी आमचा म्हातारा गेला, त्याच्या 10 वर्षापूर्वी आमची म्हातारी गेली, 100 वर्षापूर्वी आमची आजी गेली. प्रत्येक घरात हिंडली आणि संध्याकाळ झाली, तिच्या लक्षात आलं जगात असं एकही घर नाही की ज्या घरात माणूस गेला नाही. आणि तशीच परत पाठीमागे आली आणि भगवान गौतम बुद्धाच्या पाया पडली. माझ्या लक्षात आलं की माझा मुलगा गेला. पण तिला हा तिच्या आयुष्यात एकुलत्या एक मुलाच्या बाबतीत आलेला प्रसंग तिला दृष्टांतात समजला. तसं आमच्या आयुष्यात सुद्धा आम्हाला कुठेतरी दृष्टांतात आपलं जीवन पुढे न्यावं लागेल. ज्याच्या घरात अशा घटना घडतात ना, त्यांच्या समोर पूर्ण अंधार होतो, काय करावं सुधरत नाही. एक कर्तबगार, एक कर्तव्य दक्ष, एक जबाबदार माणूस ज्या परिवाराला जातो, त्याची उणीव भरून काढण्यासाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था त्याच्या जगात काम करत नसते. परंतु अशा प्रसंगामध्ये अशी घटना काय फक्त एकाच घरात घडली असं नाही. अरे 9 महिने पोटात वाढवलेलं बाळ आणि त्या बाळाचं पाहिलेलं स्वप्न, ज्या क्षणी तिच्या पोटी उपजत मृत्यू झालेलं बाळ जन्माला येतं ना, काय प्रसंग त्या माऊलीच्या जीवावर असेल. 9 महिने जे बाळ पोटात वाढवलं, डिलिव्हरी झाली आणि बाई तीनदा डॉक्टरला विचारते, डॉक्टर काय झालं, मला मुलगा का मुलगी, का रडत नाही माझं बाळ? आता डॉक्टरची हिंमत होत नाही सांगायची की तुझ्या पोटात जन्माला आलेलं बाळ जन्मापूर्वीच मेलेलं आहे. डॉक्टर सांगतात थांबा त्याला काचत ठेवलंय, थांबा त्याला तिथं असं ऍडमिट केलंय, त्याला आपण काही दिवस उपचार करू आणि मग तुझ्या ताब्यात देऊ. आणि मग हळूहळू या कालावधीचा महिमा पुढे जातो आणि मग नंतर तिला हळूच सांगितलं जातं की बाबा तुझ्या पोटी जन्माला आलेलं बाळ श्वास घेण्यापूर्वीच मेलेलं होतं. म्हणजे प्रत्येक दुःखाचं निराकरण हे काळानेच होतं आणि प्रत्येक सुखाचा आनंद काळाने संपला जातो. आनंद परमनंट नाहीये आणि दुःखही परमनंट नाहीये. आणि म्हणून तर या भगवद्गीतेमध्ये सांगितलं, सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्वम नत्वम पापम आपनुया. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान बजावे, लाभा लाभन धरावे मना माझी. आपण या उचिता स्वधर्मे राहता, जे पावे ते निवांता साहोनी जाओ. सज्जन हो, ठोकळ परिवाराचा हा प्रसंग अत्यंत दुर्दैवी. म्हणजे आपल्या मराठीमध्ये बोलायचं म्हटलं ना तर दुश्मनाच्या वाट्याला सुद्धा असं दुःख येऊ नये. म्हणजे दुश्मनाच्या घरी आपली ज्याची वाद आहेत, परंपरेचा वाद आहे, आपण त्याच्या मारण्यासाठी प्रयत्न करतोय आणि तो मरण्यात आपल्याला सुख आहे. असं ज्या प्रसंगामध्ये दुश्मनी असते आणि त्या दुश्मनाच्या कानावर जर हा प्रसंग गेला
तर तो सुद्धा हळहळ व्यक्त करतो, तो सुद्धा आपल्या मनाला म्हणतो की अरे रे फार वाईट घटना घडली. अशी दुश्मनाच्या वाट्याला सुद्धा आलेली घटना कुणालाही स्वीकार्य आणि समर्थनीय झाली नाही. अशी दुर्दैवी घटना जेव्हा घडते तेव्हा या धर्मामध्ये एकच तत्व सांगितलंय की या जगात प्रत्येक जण मरायलाच आलेला आहे. आज नाही तर उद्या, यंदा नाही तर पुढच्या वर्षी, 50 वर्षात नाही तर 70 वर्षात, 70 नाही तर 80, 80 नाही तर 90, 90 नाही तर 100, कधी ना कधीतरी माणसं मरणारच आहे. या भूतलावर देवाचे अवतार होऊन गेले, ऋषी मुनी साधू संत होऊन गेले, पण अमर पाटा कुणीच घेऊन आलं नाही. अन्यानि भूतानि गच्छन्ति यम सदनम शेषः स्थावरम इच्छन्ति किम अन्यत आश्चर्यम परम पदम. आता हे थोडं विचित्र वाक्य आहे बघा. या जगात जन्माला आलेला प्रत्येक जण मरणारच आहे हे माहित असून सुद्धा मरेपर्यंत सत्ता, संपत्ती, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा याची हाव माणसं सोडत नाही. हे सगळ्यात मोठं दुःखदायक आहे. हे सगळ्यात मोठं दुःखदायक आहे. या प्रपंचाचा संबंध परमार्थाशी जेव्हा जोडला जातो ना, आता हे वाक्य थोडं समजून सांगतो बरं का. आता ही घटना थोडीशी बाजूला काढा. पण ज्या वेळेस माणूस पूर्ण आयुष्य जगतो ना, एखाद्या माणसाला जन्मल्यानंतर 100 वर्षाचं आयुष्य मिळतं आणि 100व्या वर्षी सुद्धा तो दुकानामध्ये धंदा करीत असेल आणि 100व्या वर्षी सुद्धा आपला काम धंदा करून 2 रुपये कमवीत असेल, तर या धर्मामध्ये या गोष्टीची तरतूद समजून घ्या. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. 4 वर्ण ज्याप्रमाणे धर्माचे भगवंतांनी निर्माण केलेले आहेत गुण आणि कर्माच्या आधारावर, त्याचप्रमाणे 4 आश्रम व्यवस्था सुद्धा धर्माच्या आधारावर निर्माण झालेले आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम. संन्यास काय फक्त एखाद्या साधूनेच घ्यावा, भगवे कपडे घालून फक्त एखादा ब्रह्मचारी हिंडावा अशी व्यवस्था धर्माची नाही. धर्म व्यवस्थेमध्ये 25 वर्षाच्या वयापर्यंत शिक्षणाचा साठी दिलेला अर्थ तुम्हाला धर्म म्हणून वापरायला दिलेला आहे. शिक्षण घ्या, ज्ञान मिळवा, विद्या मिळवा, कला कमवा. 25 वर्षानंतर विवाह संस्थेमध्ये लग्न करा, प्रपंच करा, पोराबाळांबरोबर जीवन जगा, पुढील जन्माचा, पुढील पिढ्या निर्माण करण्याचं कृत्य सत्कर्म तुमच्या हातून घडू द्या. 50 वर्षाचं वय झालं याचा मुलगा आपोआप 25 वर्षाचा होतो. त्याच्या 2चे 4 हात करा आणि तुम्ही काढता पाय घ्या, काढता पाय घ्या. तुम्ही आता याच्याकडे फार लक्ष देऊ नका. जबाबदाऱ्या वाटून द्या, मुलांना जबाबदारी घेऊ द्या, त्यांच्या ताब्यात द्या आणि हळूहळू तुम्ही याच्यातून काढता पाय घ्या. आणि जर तुम्ही 75 वर्ष जगले तर राम राम करा आणि या संसाराला सोडून द्या आणि संन्यासासारखं जगा. ही आपल्या धर्माने दिलेली व्यवस्थेची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि म्हणून तर सनातन धर्म हा माणसाला कोणत्याच जन्मात, कोणत्याच आयुष्यात, कोणत्याच व्यवसायात दुःख कधी देत नाही. का देत नाही? दुःख कुणाला असतं? ज्याचा जीव अडकला, ज्याचा हाव सुटली नाही, ज्याचा अपेक्षा संपल्या नाही, त्याला नेहमी दुःख असतं. अपेक्षा भंगाचं दुःख कुणाला? ज्याने अपेक्षा ठेवली त्याला. अपमान कुणाचा? ज्याने मानाची इच्छा ठेवली त्याचा. ज्याने मानाची इच्छा ठेवली त्याचा काय होतो? अपमान होतो. ज्याने मानाची इच्छा ठेवली नाही त्याचा काय अपमान होणार आहे? निचपणा बरवे देवा नचले कुणाचा दावा, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती, येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी, तुका म्हणे कळ पाया धरिल्या नचले बळ. आणि म्हणून आयुष्यामध्ये बऱ्याच उच्च अवस्थेला गेलेल्या माणसाच्या वाट्याला शेवटी नैराश्य आणि दुःख काय येतं याचं उत्तर धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की माणसाने कुठं थांबावं हे माणसाला कळण्यासाठी धर्मशास्त्र दिलेलं आहे. माणसाने कुठे थांबावं? माणसाला दुःखही सहन होत नसतं, तसं माणसाला सुख सुद्धा पचवता येत नाही, माणसाला आनंद सुद्धा पचवता येत नसतो. माणसाला समाधान ही आयुष्यातली सगळ्यात मोठी देणगी असते.
एखादा माणूस सुखात जगतोय की दुःखात, एखादा श्रीमंत आहे की गरीब, एखादा ज्ञानी आहे की अज्ञानी, एखादा ताकदवान आहे की कमजोर, याकडे धर्मशास्त्राचा अभ्यास फारसा महत्वाचा नसून तो माणूस समाधानी आहे की समाधानी नाही याकडे या धर्माचं बारीक लक्ष असतं. अरे असे अनेक प्रसंग असतात. दुःख माणसाच्या वाट्याला येत असतं. एखाद्याच्या घरामध्ये त्याला असणाऱ्या पिढ्यानपिढ्यापैकी त्याच्या आजोबाचा अंत होतो आणि तो माणूस महिनाभर दुःखामध्ये पडतो. त्याच्या उलट एखाद्या माणसाचा कर्तबगार मुलगा, एकुलता एक मुलगा गेलेला असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा तो बाप अत्यंत शांतपणे आपल्या जवळच्या मित्राला सांगतो, रडत बसू नका, सामान आणायला जा, गावाला निरोप द्या, माझ्या पोराची 2 वाजता होते. अरे तुझा एकुलता एक लेक गेलेला आहे, तरी हा संयमाचा महामेरू उभा राहतो आणि सांगतो रडून काय होणार आहे, रडून प्रश्न सुटणार आहे का नाही. आणि मग शांत राहतो. सगळं गाव रडतो आणि याच्याकडे पाहत असतं. हा बिचारा शांत असतो, निश्चयी असतो आणि दृढ असतो आणि तो प्रसंग, त्या प्रसंगात स्वतःच्या निश्चयाने इतरांना सावरतो. रडू नका म्हणतो, जाऊ द्या म्हणतो, देवाचं होतं देवाने दिलं म्हणतो. कर्मेंद्रियानी संयम्यः यः असते मनसा स्मरम. इंद्रिय अर्थान, दुसरं वाक्य समजून घ्या, इंद्रिय अर्थान विमुढा आत्मा मिथ्याचारास उच्यते. आता हे वाक्य थोडंफार समजण्याची समाजाला गरज आहे. मिथ्याचार, मिथ्याचार मध्ये काय येतं की जो आचार, जे आचरण विघातक आहे, नुकसान करणार आहे, स्वार्थ हेतूने केले गेलं त्याला मिथ्याचार असं म्हणतात. ज्या ठिकाणी आपल्या इंद्रियावरती, आपल्या अंतःकरणावरती आपला संयम सुटतो त्या ठिकाणी आपल्या हातून मिथ्याचार घडतो. मग मिथ्याचारामध्ये अत्याचार आला, दुराचार आला, भ्रष्टाचार आला. या अनेक आचरणापैकी जे घडतं त्याला आमच्या धर्मामध्ये मिथ्याचार म्हणतात. मग हा मिथ्याचार घडणाऱ्या माणसाला त्या प्रसंगापुरती एक झापड आलेली असते, झापड आलेली असते. त्या प्रसंगात त्याचा विवेक संपलेला असतो की हे वागणं चुकीचं आहे, हे कर्म चुकीचं आहे, हे त्याला त्या क्षणापुरतं समजत नसतं. धी धृती स्मृती विभ्रष्ट कर्म यत् करुते अशुभम प्रज्ञापराधम तदुच्यते सर्व एवं प्रकोपनम. त्या क्षणापुरता तो भुरळ पडल्यासारखा चुकीच्या मार्गाला जातो. किती हुशार असू द्या, किती ज्ञानी असू द्या, किती तपस्वी असू द्या, त्या मिनिटापुरता त्याची तपश्चर्या त्याला साथ देत नाही. त्या मिनिटापुरता त्याचा अनुभव त्याला साथ देत नाही. म्हणून तर दुर्वास ऋषी सारखा माणूस, दुर्वासासारखा तपस्वी 1 मिनिटापुरता भुलला होता ना. अनेक तलवारीच्या धारेवर चालणारी माणसं एका क्षणापुरती विचलित होतात आणि विचलित होऊन या मिथ्याचाराला बळी पडतात. आमचे अण्णा हजारे नेहमी सांगत असतात, नेहमी त्यांच्या वाक्यामध्ये एक वाक्य असतं की या जगात संयमाने जगणं आणि आपल्या व्रताचं पालन करणं इतकं अवघड असतं की एखादी व्यक्ती तलवारीच्या धारेवर चालण्याचा प्रयत्न केला तर ती त्याच्यात यशस्वी होऊ शकेल. परंतु या समाजामध्ये संयमाने जगणं हे अत्यंत अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारचं वर्तन आहे. हे सांगताना ते नेहमी प्रत्येकाला अनेक उदाहरण देत असतात. मित्र हो, हा प्रसंग फार वाईट आहे, पण या प्रसंगातून एक गोष्ट शिकण्याजोगी आहे, ती आपण शिकली पाहिजे. माझा फार अभ्यास नाहीये, परंतु जेवढा अभ्यास आहे त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. अमेरिकेमध्ये आपल्यापेक्षाही वेगवान वाहनं आहेत, आपल्यापेक्षाही मोठे प्रचंड मोठे रस्ते आहेत, आपल्यापेक्षा कितीतरी पट लोकसंख्या त्यांची कमी आहे. त्यांच्या देशामध्ये वाहनांची गती आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
यंत्रसामुग्री त्यांची अत्याधुनिक आहे, परंतु अमेरिकेमध्ये अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 1,00,000 मृत्यूमध्ये 27 आहे. 1,00,000 लोक जर त्यांच्या देशात मेली तर त्यातले 27 लोक अपघाताने मरतात. आणि आपल्या देशाचं दुर्दैव आहे, आपल्या देशामध्ये 100 लोक जर मेली तर त्यातले 9 लोक अपघाताने मरतात. इतकी परिस्थिती दयनीय आपल्या देशामध्ये आहे. आपल्या देशाचं वर्तन आणि त्या देशाच्या वर्तनामध्ये फार फरक आहे. मी तुम्हाला एक माझ्या आयुष्यात पाहिलेलं उदाहरण देतो. एकदा मी एका कामानिमित्त लंडनमध्ये गेलो होतो आणि आपला नगरी माणूस, आपला भारतीय माणूस, आपल्याला दम नसतो ना, आपल्याला दम नावाचा प्रकार नाही. एका गाडीमध्ये मी बसलो, ती गाडी एका चौकामध्ये उभी राहिली, सिग्नल पडला म्हणून उभी राहिली. त्या 4 रस्त्यांपैकी कोणत्याच रस्त्याने कोणतं वाहन येत नव्हतं, जात नव्हतं. इकडचा सिग्नल पडला, तिकडे लाल लाईट लागला, तिकडच्या गाड्या आल्याच नाही. तो सिग्नल हिरवा पडला, तिकडून गाडी गेली नाही, समोरचाही झाला, तिकडूनही गाडी गेली नाही. मग मी त्याला, आता आपल्याला दम कुठून निघतो नगर करायला, मी त्याला म्हणलं घुस घुस, कुठं तू हाताने किती जाताना घुस घुस. तो म्हणला शांत, बघा बरं का, तुम्ही नीट ऐकून घ्या, माझा वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. तो म्हणला थांब. आता मी त्याला संवाद साधण्याचा प्रयत्न केला. म्हणलं आमच्या भारतात तर लाल लाईट असला तरी लोक घुसतेत आणि तू तर इतका वेळ झाला इकडूनही कोणी आहे ना, इकडूनही कोणी आहे ना, इकडूनही कोणी आहे ना, तरी तू कसं काय निघाणार. मग शेवटी आमचा ग्रीन सिग्नल पडला तरी तो माणूस 10 सेकंद थांबला. ग्रीन सिग्नल पडल्यानंतर इकडं पाहिलं, इकडं पाहिलं आणि इकडं पाहिलं आणि मग घुसला. अरे म्हणलं 10 सेकंदात आमच्याकडे तर लगेच सिग्नल पडतो दुसरा. इतकी तर आमची घाई झाली. आणि या घाई पायी अति घाई संकटात नाही, हे जे आमचं तत्व आहे, आमच्या देशाला या बाबतीमध्ये अजूनही जागरूकता नाही. परदेशामध्ये एखाद्या डॉक्टरला लायसन देण्यासाठी 4 वर्ष शिक्षण घ्यावं लागतं आणि ड्रायव्हरला लायसन देण्यासाठी 8 वर्ष शिक्षण घ्यावं लागतं. आपल्या देशामध्ये 800 रुपयाने 8 दिवसात लायसन मिळतं. इतका तर आपला देश या बाबतीमध्ये मोठा या परिस्थितीला सामोरं जाताना कुठेतरी विचारापासून दूर गेलेला आहे. जर एक डॉक्टर एका वेळेस एका पेशंटला तपासून त्याचे दुष्परिणाम फक्त एकाच माणसाला भोगावे लागत असतील तर डॉक्टरपेक्षा ड्रायव्हर ज्यावेळेस 50 माणसं पॅसेंजर घेऊन जात असतो तेव्हा त्या ड्रायव्हरच्या विचारांवर, त्या ड्रायव्हरच्या वर्तनावर, त्या ड्रायव्हरच्या कामावर त्या 50 लोकांचा जीव अवलंबून असतो. म्हणजे जर एका डॉक्टरला लायसन देताना त्याच्या 1000 टेस्ट घेतल्या जात असतील तर एका ड्रायव्हरला लायसन देताना त्याच्या 1,00,000 टेस्ट घेतल्याशिवाय त्याला लायसन देणं हे कितपत योग्य आहे. या देशातली ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि आपल्याला या बाबतीमध्ये कुठेतरी घटना घडली की मग आपला शोध चालू होतो. तुझ्या गाडीला इन्शुरन्स आहे का रे, तुझ्याकडे लायसन आहे का रे. आणि मग आपण काय करतो, या प्रसंगातून सावरताना आपल्या सगळ्या यंत्रणा वापरतो आणि त्यांना मदतीचा हात पुढे करतो. परंतु या बाबतीमध्ये जर आपण लवकर सावध झालो नाही तर ठोकळ परिवारावर आलेला हा प्रसंग कदाचित अजून कुणावर येऊ शकतो. प्रत्येकाच्या घरात असं एक दिवस दुर्दैव होईल की एखादं म्हातारं काठी टेकवीत गाव कुसाला चाललं आणि त्याला विचारावं, बाबा कुठं निघाले. माझ्या नातवाची मौत आहे, माझ्या नातीचा दावा आहे. आणि या म्हाताऱ्यांना आमच्या मौतीनं आमचे दावे घालायची वेळ प्रत्येक परिवारावर जर यायची नसेल तर आम्हाला वेळीच सावध व्हावं लागेल. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तो का म्हणे मज घडो त्यांची सेवा.